जय हनुमान ज्ञान सागर जय कपितती लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. क्या बास ना जय बाबा, बास ना. एकटा असताना घाबरतोस तेव्हा बडबडतोस ते ठीक आहे. आता आम्ही आहोत ना, कशाला घाबरतोय? अरे सत्या, जंगल आहे ना, भीती वाटणारच ना. गाईज यार, अजून किती वेळ असं वेड्यासारखं शोधत राहणार आहे आपण? चालून चालून मी दमले यार, मला दुखायलाही लागलंय. चालावं लागणार अनुजा, काही पर्याय नाही आपल्याकडे. सत्या यार, एवढी शोधाशोध करून पण काहीच सापडलं नाहीये. सापडणार अनु, काहीतरी सापडणार. हे बघ, क्राईम झाल्यावर सगळे पुरावे पूर्णपणे कधीच नष्ट होत नाहीत. कुठला ना कुठला पुरावा मागे राहतोच. ग्रेट. म्हणजे खून केल्यानंतर तू पण पुरावा मागे सोडून आलायस तर. सॉरी. मी खून केला नाहीये, कळलं तुला? सत्या, अनुजा, काय रे? बघा फोटो. सायली? आपला फोटो तिकडे होता. ए मामा, तू आता काय बोलणार आहेस का आमचं तोंड बघत बसणार आहेस? का आमच्या पद्धतीने तोंड खोलू तुझं? विक्रांत, शांत. बाबूराव, बोला आता काय ते. ए मामा, अरे बोल ना काहीतरी. का गप बसतोयस? डोक्यात चालस आमच्या, बोल ना. आठवलं आमच्याशी काय खोटं बोलायचं ते आठवलं? नाही नाही, इथं मी का आलो ते मला आठवलं. काय झालंय, आपला रिसॉर्ट आहे ना, ह्याला जी पाणी येतं ना त्या टाकीचं ना सोडायचं, इथं नळ आतमध्ये आहे, पाणी सोडायचा. जय हनुमान ज्ञान सागर जय कपितती लोक उजागर. जाळ? अहो, असं काय बघतो, विश्वास ठेवा माझ्यावर. बाबूराव, विश्वास ठेवण्यासारखं बोलत असाल तर विश्वास ठेवू आम्ही. नाही बाय, खरंच बोलतो, तसा काय नाही हो. आपल्या रिसॉर्टच्या टाकीचा कॉक इथे एवढ्या लांब. आता एवढ्या मला कसं माहिती का माझ्या बापसन बांधलं हा रिसॉर्ट? अहो, माझ्यावर विश्वास बघतो काय असं माझ्याकडं? चला 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 चला. मला आतमध्ये बघू दे. आता बघाय तो काय ताजमहल आहे काय? ए मामा, तो ताजमहल आहे का बीबी का मकबरा आम्ही ठरवू, कळलं का? आम्हाला बघू दे, चल. ए जा, आज जा. नाही नाही, ऐकाय. हे एक मिनिट, तू आमच्यापासून काहीतरी लपवतोय. नाही नाही, खरंच तसं काय नाही हो. मग अडवतोय कशाला? बाजूला हो ना. विके जा तुझा. बघू दे आम्हाला. चला बाजूला हो. अरे, ए मामा, हो, बाजूला. ए विके, आज जा रे. डसला बिसला काय जबाबदार कोण मग? शांत बस, एकदम शांत. विकी, हन्म्या,
सत्या का ओरडायलाय? हंड्या काही झालं नसेल ना? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. चला चला आधी तिकडे जाऊया. चल 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 लवकर चल. ए सरी बाय सांभाळून. हे चल 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 चल. अन्म्या, सायली, विकी. काय झालं? हे सावकाश. पार्टीतला फोटो आहे. हे विक्रांत, ही मार्कशीट आहे. जळलेली असली तरी ओळखू येते ती आपल्या कॉलेजची आहे. हो ना. याचा अर्थ कळतोय का? हा जो कोणी आहे तो नक्की आपल्या कॉलेजमधला असणार. आणि आपल्या ओळखीतला असणार. आपल्या सगळ्यांचे फोटो आहेत त्याच्याकडे. म्हणजे तो आपल्यापैकीच कोणीतरी असणार. काय काय बघतेस? परत आलायस याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेते. तू गेलास ना तेव्हा असं वाटत होतं की सगळं संपलं. आता या जगात आपलं हक्काचं असं कोणीच नाहीये. कधी कधी तर असं वाटायचं की नाही, ज्या बोलण्याचा तुला आणि मला त्रास होईल असं तर काहीच बोलायचं नाही. आणि मी आता आलोय ना, आता कसलीच काळजी करायची नाही. आणि इतक्या सहजासहजी सोडून जाणार नाहीये मी तुला. आपण इथे का आलो होतो ते आठवतंय ना तुला? हो, चांगलंच आठवतंय. माझ्या नवऱ्याच्या जाचातून सुटण्यासाठी आपण हा प्लॅन केला होता. आणि आता अजिबात काळजी करू नकोस. हा प्लॅन सक्सेसफुल होणार आणि हाच प्लॅन आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात ठरणार. चला शोधूया आपण इथं काय मिळतं का आजूबाजूला. हे ठीक आहे तिकडे बघ. अन्म्या काही सापडते का रे? नाही ना, तेच शोधतोय ना बाबा. पण काहीच गावानं झालं. हे सगळ्यांनी काळजीपूर्वक शोधा. काहीतरी पुरावा नक्की सापडेल. काय रे सत्या? हे सगळं कालच केल्यासारखं वाटतंय कोणीतरी. बघ ना, अजून पूर्ण विजलं नाहीये ते. बरोबर आहे तुझं. गाईज यार, पण हा सगळा जाळ होत असताना आपल्यापैकी कुणालाच कसं कळलं नाही? एक मिनिट,
तुम्ही सगळे म्हणताय की हा कालचा प्रकार आहे. काल तर आपण आभ्याच्या मागे म्हणजे आपण मास्कला पकड्या मागे धावत होतो आणि मग आपल्याला आभ्या गावला. म्हणजे समजा तेव्हाच घडलं तर. हानम्या, तुला नक्की काय बोलायचं स्पष्टपणे बोल ना. तुम्हाला काय वाटतंय मला माहित नाही, पण मला आता एक वेगळाच डाऊट यायला. अरे कसला डाऊट, बोल ना. हे समजा अभ्याने केलं नसेल तर. नाही म्हणजे बघा ना, आज समजा आधी पुरावे जाळून टाकायचे, मग स्वतः सरेंडर व्हायचं. समजा असंच तर घडायलंय. काय अभ्या, काय करतोय? एक मिनिट. अरे अगं काय, याची काहीच हालचाल जाणवत नाहीये. झोपला की काय? झोपली असेल ती. नाही नाही, तो ती कोणी असेल तसा काही मला फरक पडत नाही. किती दिवस लांब होतो ना मी बाळापासून. आणि काय रे लबाडा, मी जसं तुला इतके दिवस मिस केलं तसं तू मला मिस केलंस की नाही? काय? हो मग मी पण तुला खूप मिस केलं. ओहो. मला आणि आईला सतत आठवण यायची तुझी. तू होतास तेव्हा काही काळजी नव्हती, पण तू गेलास आणि 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 काय? रोहिणी बोल ना. ए काय झालं? मी इथे नसताना तुला आणि बाळाला त्रास होईल असं काही घडलं होतं का इथे? तू एक मिनिट थांब. बस बस इथे बस. शांत हो. शांत हो. बस सावकाश. मी आहे ना इकडे. काय झालंय? मी इथे असताना तुमच्या जीवाला धोका येईल असं काही घडलंय का इकडे? हे रोहिणी, काय झालं? तू मी आहे ना इथे. आहे ना मी इथे. तू शांत हो. हे बघ, तू आता मला नाही सांगितलंस ना तरी मला कळून चुकलंय. नक्कीच इथे काहीतरी घडलंय आणि ते तुला मला सांगायचंय. पण शांत हो. शांत हो आणि सांग मला काय झालंय. काय झालं बोल. अभ्या, तू मला सारखा विचारतोस ना हो 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 की मी सत्यावर सारखे का चिडते. हो. काय केलं तसं त्याने? त्याने काय? त्याची मला आणि बाळाला मारण्याचा प्रयत्न केला. अभ्या, काय? हानम्या, अजून एखादा क्लू मिळाला असता ना तर तू जे बोलते त्याच्यावर विश्वास ठेवता आला असता. हो ना, एखादा ठोस पुरावा मिळाल्याशिवाय असं त्याच्यावर संशय घेणं चुकीचं आहे. अभयच हे सगळं करतोय असं मी म्हणणार नाही, पण काय? पण आता आपण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही.
इतक्या दिवसांनी तो अचानक आपल्या समोर आला. त्याचा खरा चेहरा आपल्या समोर येण्याआधी आपल्यासाठी तो मास्कच होता. पण तो जखमी झाल्यावर त्याची काळजी कोणी घेतली, त्याचे हात बांधून त्याला इथे कोणी सोडलं, हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत. ठीक आहे, असो. चला आपण निघूया. आम्ही मगाशी तिकडे गेलो होतो तेव्हा आम्हाला एक बंद खोली सापडली आहे. सत्या चल. ए विकी, हे बघ, आठवलंय कापड? ज्या दिवशी अभ्यावर हल्ला झाला त्या दिवशी त्याने जो टी शर्ट घातला होता त्याचं कापड आहे. आणि आणखी एक गोष्ट, अभ्या मेलाय असं समजून आपण त्याला पुरलं त्या दिवशी त्याच्या अंगावर हा टी शर्ट होता. आणि तो आपल्याला जेव्हा सापडला तेव्हा वेगळा टी शर्ट होता. सतेज, तुला नक्की काय म्हणायचंय? हे सगळं जर अभ्या करत असेल ना तर तो एकटा करत नाहीये, त्याला आपल्यातलं कोणीतरी मदत करत आहे. सत्याचं तर अभ्या, तू शांत हो बरं. कसा शांत होऊ मी? हा, तो सत्या जर तुझ्या आणि बाळाच्या जीवावर उठला असेल तर कसा शांत होऊ मी? सांग ना तूच, कसा शांत होऊ? अगं इथे तुझ्याकडे साधं कोणी बघितलं तर मला सहन होत नाही, आणि हा सत्या तुझ्यावर चाकू उगारतो म्हणजे काय ग? आणि हा फक्त सत्याच नाही, हे सगळे एक जात म्हणून नालायक आहेत, नालायक. मुळात त्यांना मी नकोच होतो म्हणून मी जिवंत असताना देखील पुरलं त्यांनी मला. आपल्या दोघांना एकमेकांपासून दूर केलं यांनी. मुळात ते माझ्या बाबतीत काय वागले याबद्दल मला काही बोलायचंच नाहीये, पण ते जर माझ्या बाळाच्या जीवावर उठणार असतील ना तर मी त्यांना कोणालाही सोडणार नाहीये. आणि त्या सत्याला तर नाहीच नाही. आणि माझ्यासाठी तर आता हा सत्याच पहिलं टार्गेट असणार आहे. सत्या.